तर इकडे नागपूरमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि या ठिकाणाहून मतदारांबरोबर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। हे सगळे मतदार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि सकाळपासून इथे रांग सुद्धा दिसते आहे। खरं तर सकाळपासूनच एक वेगळासा उत्साह नागपुरात मतदानाचा दिसून येतो आहे। हे सगळे मतदार आहे की जे आपला सकाळी सकाळी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे। काय आव्हान कराल तुम्ही लोकांना? आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय लोकांना। 5 वर्षातनं अशी संधी प्रत्येकाला मतदाराला एकदाच मिळत असते आणि या पवित्र कार्यात मला प्रत्येकाला असं आवाहन करू इच्छितो की कृपया आपले सगळे कामं आज बाजूला ठेवा आणि सर्वप्रथम मतदान करायला बाहेर निघा। सगळ्यांनी आपला हा हक्क बजावलाच पाहिजे। जास्तीत जास्त संख्येने मतदान करायला या केंद्रावर। नंतर ओरडून काही फायदा राहत नाही। मतदान करणं हा आपला नागरिकांचा पहिला अधिकार आहे। आम्ही पण मतदान केलंय, तुम्ही पण सगळेजण एकत्र मतदान करा असा संदेश सुद्धा या सगळ्या मतदारांनी दिलेला आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर। तर अशा प्रकारे सकाळीच येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावणारे हे सर्व उत्साही नागरिक आणि अशाच प्रकारे इतरांना सुद्धा आवाहन करतात। सध्या राज्यभरामध्ये उन्हाच्या झळा सुद्धा वाढलेल्या आहेत आणि या उष्णतेच्या झळांपासून वाचण्यासाठी आपला मतदानाचा हक्क जे पवित्र कार्य आहे आणि जो आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, तो लवकरात लवकर वेळेत बजावा अशा प्रकारचं आवाहन हे सर्व नागरिक करतात। नागपूरमधून आपण ही दृश्य पाहतोय। तर आज राज्यातल्या 5 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होतं आहे आणि सर्व हा पूर्व विदर्भातला पट्टा आहे। या ठिकाणी आधीच तापमानाचा पारा हा मोठा असतो, उंच असतो आणि म्हणूनच आपला मतदानाचा अधिकार लवकरात लवकर बजावा अशा प्रकारे आवाहन केलं जातंय।